करियो रे शिव का जो वरदान मिले, ब्रह्मा विष्णु श्याम मिले। कितना संसार बनाया है, धरती शिव की माया है, जिसने शिव को पाया है और पुत्र हनुमान मिले। नमो पार्वती पते, हर हर महादेव। जय महाकाल मित्रांनो, आज आम्हाला महाकालचा बुलावा आल्यामुळे आम्ही मित्रमंडळ निघालो आहोत उज्जैनला महाकालेश्वरचं दर्शन घ्यायला। काही कारणास्तव तुम्हाला जर महाकालचं दर्शन झालं नसेल तर आमच्या सोबत राहा, आम्ही तुम्हाला महाकालचं दर्शन घडवतो। तर आम्ही निघालोय पुण्यातून आणि आमचा स्टॉप आहे वाकड। आमच्या पाठीमागे बघू शकता स्टुडिओ 21। इथून डायरेक्ट गाडी असते उज्जैनला आणि इंदोरला। तर तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत, तुम्ही आयदर इथून इंदोरपर्यंत जा आणि इंदोरमधून उज्जैनसाठी दुसरी गाडी चेंज करा, किंवा इथून तुम्हाला डायरेक्ट उज्जैनचंही बुकिंग करता येतं। आमची गाडी आलेली आहे, गाडी आहे एक्सप्रेस लाईन स्लीपर कोच। तर मित्रांनो बघू शकताय तुम्ही, ही गाडी नवीन आहे आणि क्लिनलीनेस बाबतीत रेटिंग 5 आउट ऑफ 5 बघू शकताय। इथे हेडफोन, मोबाईल चार्जिंग, AC ॲडजस्टमेंट सर्व सोयी दिलेल्या आहेत आणि छोटीशी स्क्रीन सुद्धा दिलेली आहे। AC वेंट्स ॲडजस्टेबल आहेत, AC वर्किंग आहे। हेडवरती एक आपल्याला AC वेंट दिसेल आणि एक पायाजवळ तुम्ही इथं बघू शकता। प्रायव्हसीसाठी सेपरेट कर्टन्स आहेत, तसेच एमर्जन्सी एक्झिटला हॅमरसुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे। लाईटसाठी एक रीडिंग मोड आहे आणि एक बर्थ, म्हणजे जे तुम्ही झोपताना ही लाईट चालू करू शकता। इथे हेडफोन्स वगैरे दिलेले आहेत, प्रत्येकाला एक प्रायव्हेट स्क्रीन आहे, तसेच मोबाईल चार्जिंगचं पॉईंट अँड मोबाईल ठेवण्यासाठी सेपरेट पॉकेट दिलेलं आहे। तर आय थिंक हे अरेंजमेंट फर्स्ट क्लास आहे। रीडिंग मोड अँड बर्थ मोड चालू झालेले आहेत लाईट। सो आता आम्ही वाकड सोडत आहे। ही अँड्रॉइड स्क्रीन आहे, तिथेच एक्सप्रेस लाईन वायफाय त्याचं कनेक्शन दिलेलं आहे। प्लस याच्यामध्ये अशी सोय आहे की तुम्ही तुमचा हेडफोन किंवा तुम्ही तुमचा फोन ब्लूटूथनी या स्क्रीनला कनेक्ट करू शकता अँड एन्जॉय युअर मूवी टाईम व्हाईल यू ट्रॅव्हल। सो I guess this is our perfect choice. करियो रे मृत्यु से ना डरियो रे, शिव का जो वरदान मिले, ब्रह्मा विष्णु श्याम मिले। कालभैरव महाराज की जय। तुम्ही बघू शकता आम्ही आलोय कालभैरवाच्या मंदिरात दर्शनासाठी आणि आता संध्याकाळचे 7 वाजलेत। पण एक लक्षात घ्या, इथं थंडीचं प्रमाण खूप जास्त आहे, तर जर तुम्ही कधी येणार असाल थंडीच्या दिवसात तर थंडीचे कपडे नक्की घेऊन या। समोरून बघू शकता हे मेन एंट्री आहे कालभैरव महाराजांची आणि आता आम्ही निघालोय दर्शनासाठी, तर तुम्हाला दर्शन घडवतो, चला। आरतीच्या ताटामध्ये एक दारूची बॉटल आहे। तर असं म्हणलं जातं की कालभैरव महाराज जे आहेत यांना हा दारूचा प्रसाद फार आवडतो आणि त्यांना हा तुम्ही स्वइच्छेने चढवू शकता। पूर्वी मंदिराबाहेर जी दुकानं होती तिथे दारू विक्री केली जायची, ती दारू फक्त आणि फक्त प्रसाद चढवण्यासाठी होती। काही जण ही दारू थोडीफार चढवून घरी घेऊन जातात प्रसाद म्हणून, तर तसं करू नका, पूर्ण इथेच अर्पण करा आणि जर कोणाला सवय असेल तर ती इथेच सोडून जा। जय कालभैरव। ठिकठिकाणी असे धागे बांधलेले आहेत, तर असं म्हणलं जातं की जी काही तुमच्या मनातली इच्छा आहे
ती बोलून हा धागा कालभैरवला बांधून द्या. कालभैरव महाराज ही तुमची इच्छा पूर्ण करतात. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही कालभैरवाच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश न करता पाठीमागून करत आहोत. कारण आज आमचे एक मित्र आहेत, त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कालभैरव महाराज यांची दीपमाला प्रज्वलनची सेवा घेतली होती. त्याच्यासाठी विशेष त्यांनी 5,001 रुपयाची पावती केलेली आहे मंदिराला. आणि जेव्हाही तुम्ही दीपमाला प्रज्वलनचं सेवा घेता तर त्यावेळेला तुम्हाला स्पेशल दर्शन मिळतं, जिथे तुम्ही पाठीमागच्या बाजूनी म्हणजे जिथे मंदिराचा एक्झिट आहे तिथून तुम्हाला मंदिरामध्ये सरळ प्रवेश मिळतो. तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवार किंवा तुमच्या कुटुंबासहित तुम्ही डायरेक्ट मंदिराचं दर्शन घेऊ शकता. तर मित्रांनो, जसं मी सांगितलं होतं तर हा माझा मित्र आहे आणि ही मंदिरासमोरची दीपमाला आहे. तर या दीपमाला प्रज्वलनचं जी सेवा आहे ती आम्ही घेतली होती. तर ती सेवा अशा प्रकारे असते, अशा प्रकारे तुम्हाला मान मिळतो. तर तुम्ही ऑनलाईन पण याचं बुकिंग करू शकता आणि तुमच्या बिहाफमध्ये इथे दीपमाला प्रज्वलन केलं जातं. जय कालभैरव. तुम्ही तर पाहू शकता हे कालभैरवचं प्रवेशद्वार आहे आणि मराठ्यांचा इतिहास कुठे ना कुठे आपला इथे जपला जातो. तर हे जे तुम्ही प्रवेशद्वार बघत असाल तर हे आपल्या गडकिल्ल्यांच्या प्रवेशद्वारासारखंच दिसेल तुम्हाला. तसंच कालभैरव महाराजांना जी पगडी आहे ही सुद्धा मराठ्यांचीच पगडी आहे. आपली ती जी प्रथा आहे ती आजही या ठिकाणी पाळली जाते. तर हा आपल्या मराठ्यांसाठी एक अभिमानच आहे असं म्हणता येईल. तसंच आपल्या कालभैरव महाराजांचा मराठ्यांवर एक आशीर्वाद आहे असं म्हणता येईल. एक दोरा भेटेल का? जय महाकाल भाई साहब, 2 चाय देना कडक. धन्यवाद भाई साहब. हे छान आहे मित्रांनो, गरम गरम पापडाची तुम्ही मजा घेऊ शकता इथे. आ जाओ सारे आ जाओ, अरे आ जाओ. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय महाकालच्या दर्शनाला. तर दर्शनाला जाताना तुम्हाला अशा गल्लीमधून जावं लागतं प्रमुख द्वाराकडे जाताना. इथे तुम्हाला प्रसाद, त्यानंतर छोट्या छोट्या मूर्ती, रुद्राक्ष, अशा बऱ्याचशा गोष्टींची छोटी छोटी दुकानं तुम्हाला दिसतील, जे टिपिकली आपल्या हिंदू मंदिरांच्या बाहेर असतात. तुमच्या आवडीचं सामान तुम्ही इथे घेऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता अशा छोट्या छोट्या गल्ल्यांमधून जावं लागतं. फर्स्ट टाईम येत असाल तर तुम्ही विचारून जा, नाहीतर चुकामुक होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. हे मेन महाकाल मंदिराचा कलश फार सुंदर दिसतो. आणि तुम्हाला एक नक्की सांगतो की उज्जैनमध्ये आल्यानंतर एक वाईब असते, ती एक वाईब वेगळीच वाईब आहे. आणि तुम्ही स्वतः ज्यावेळी इथे याल ते तुम्हाला तो अनुभव नक्कीच येईल. आणि असं म्हटलं जातं, जोपर्यंत महाकालचा बुलावा येत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं दर्शन भेटत नाही. आणि ही गोष्ट तितकीच खरी आहे. तुम्ही कितीही प्लॅन करा, पण जेव्हा महाकालची इच्छा आहे तेव्हाच तुम्हाला त्याचं दर्शन होणार, हे मात्र नक्की. जसं की कॉरिडोरची एंट्री वेगळी आहे, मेन मंदिराची एंट्री वेगळी आहे. तर तुम्हाला महाकालचं दर्शन करायचं असेल तर 2 पद्धतीने तुम्हाला दर्शन घेता येतं.
एक म्हणजे आपलं नॉर्मल दर्शन, ज्यामध्ये तुम्हाला लाईनला उभं राहावं लागतं आणि गर्दीचं काही सांगता येत नाही, पण तरी पकडून चला की अंदाजे तुम्हाला 1 तास मिनिमम हा नॉर्मल दर्शनासाठी लागतो. तसंच तिथे तिकीट काउंटर आहे. 250 रुपयाचं तिकीट राहतं पर पर्सन. ते तिकीट काढल्यानंतर तुम्हाला जलद VIP दर्शन मिळून जातं. तर आमचं असं म्हणणं आहे की महाकालला जर येताच आहे तर तुम्ही VIP दर्शन वगैरेचं काही प्लॅन करू नका. तुम्ही नॉर्मल दर्शन घ्या. नॉर्मल दर्शनामध्येच खरं म्हणजे समाधान भेटतं. आणि शेवटी महाकालची इच्छा. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. जय महाकाल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, हे मंदिराची एंट्रन्स आहे नॉर्मल दर्शनासाठी. फार सुंदर असं इथले दृश्य आहेत आणि वातावरण एकदम भक्तिमय वातावरण आहे. इथे आल्यानंतर एवढं एक मात्र आहे की तुम्हाला खूप ऊर्जा मिळते आणि तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम चालू असू देत, इथे आल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्या प्रॉब्लेमना फेस करण्यासाठी एक ऊर्जा मिळते.